श्रीरंग जय जय रमा रमण 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 श्रीरंग जय जय पदार विमुदी सदा रमावा पदार विमुदी सदा रमावा माझा मानस भृंग जय जय रमा रमण श्रीरंग जय जय रमा रमण श्रीरंग जय जय रमा रमण श्रीरंग जय जय नमस्कार. या कीर्तन महोत्सवातल्या आजच्या कीर्तनकार आहेत हरिभक्त परायण कीर्तन चंद्रिका मानसी श्रेयस बडवे. SNDT महाविद्यालयाची MA ही संगीतातली पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे आणि वयाच्या 12व्या वर्षीपासून कीर्तन सेवेला त्यांनी सुरुवात केलेली आहे. कीर्तनाचं शिक्षण राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे आणि कीर्तनरंग मिलिंद बडवे यांच्याकडे त्यांचं चालू आहे. शास्त्रीय संगीताचं शिक्षण विदुषी श्रुती आंबेकर यांच्याकडे त्या घेत आहेत. आजपर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर अनेक ठिकाणी त्यांची कीर्तनं झालेली आहेत. अनेक पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. त्यामध्ये पुणे महानगरपालिकेच्या वतीनं बालगंधर्व पुरस्कार 2005 साली त्यांना मिळाला. पर्वती भूषण पुरस्कार त्यांना मिळाला. महाराष्ट्र शाहिरी परिषदेचा कलागौरव पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. गांधर्व महाविद्यालय पुणे यांच्यातर्फे सुरू असलेल्या कीर्तन वर्गाच्या प्रमुख मार्गदर्शिका म्हणूनही त्या कार्यरत आहेत. त्यांचे पती श्री श्रेयस बडवे यांच्याबरोबर कीर्तन जुगलबंदीचे भारतभर 1000 प्रयोग श्रोतेहो झालेले आहेत. आणि तुम्हाला आवर्जून सांगतो की या दोघांची जुगलबंदी कीर्तनाची बघणं हा खरोखर एक वेगळा आणि रोमांचकारी असा अनुभव आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं अनेक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मानसी श्रेयस बडवे यांचा सहभाग असतो. आकाशवाणी आणि TV देखील कीर्तनाचे त्यांचे अनेक कार्यक्रम झालेले आहेत. आज साथसंगत अशी आहे. तबला श्री अभिजित जायदे, ऑर्गन श्री हर्षल काटदरे आणि बासरी श्री आदित्य गोगटे. श्रीमन् महागणाधिपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुन्देन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैर्सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जयाचा जनी जन्मनामात झाला जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती वसुदेवसुतं देवं कौसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं. सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्.
मातृपितृचरणकमलेभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः सद्गुरुनाथ श्रोता वक्ता श्री जानकी जीवन स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय मंगलमूर्ती मोरया हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय 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 राम कृष्ण हरि कृष्ण हरि कृष्ण हरि कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि 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 जय जय राम राम कृष्ण हरि नवनीरधस
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 राजाधिराज रामचंद्र महाराज की जय बोला कुंडली कमरते हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय भगवान गोपाल कृष्ण महाराज की मंगलमूर्ति मोरया जय जय रघुवीर समर्थ कृष्ण कथा रस दे मधुर बहु कृष्ण कथा रस दे मधुर बहु कृष्ण कथा रस दे मधुर बहु कृष्ण कथा रस दे कृष्ण कथा रस दे मधुर बहु कृष्ण कथा रस दे या रस पाने संसारातून या रस पाने संसारातून सहज पाय निसगे निसगे कृष्ण कथा रस दे मधुर बहु कृष्ण कथा रस दे मधुर बहु कृष्ण कथा रस दे सेविताची बहु सेविते सजन सेविलाची बहु सेविते सजन परिहा कधी न सरे परिहा कधी न सरे सरे कृष्ण कथा
सीताकांत स्मरण जय जय राम. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवी तू मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. सद्गुरुनाथ महाराज की जय. मंगलमूर्ती मोरया. कीर्तन जुगलबंदी परिवार आणि तीर्थाटन यांच्या संयुक्त विद्यमाने लॉकडाऊनच्या प्रदीर्घ काळानंतर आपल्यासमोर आम्ही घेऊन आलो आहोत हा दुसरा कीर्तन महोत्सव, ज्या महोत्सवाचं नावच आहे कृष्ण कथा रसरे. आणि त्या नावाला अनुसरूनच घेतलेला आजचा हा अभंग. मंडळी, खरं तर मागच्याच महोत्सवात दोन गोष्टी बोलत असताना मी असं म्हटलं होतं की या कीर्तन महोत्सवाचं शिवधनुष्य खांद्यावर उचलताना खूप अडचणी येत आहेत. कदाचित हा पूर्ण होईल का नाही अशा प्रश्नांसह हा कीर्तन महोत्सव सुरू करण्याचं धाडस आम्ही केलं होतं. पण तुम्हा सर्व श्रोत्यांच्या, तुम्हा सर्व सुहृदांच्या आशीर्वादाने एक महोत्सव अतिशय छान पार पडला. आणि आता हा दुसरा महोत्सव कधीही संपणार नाही अशा अवीट गोडीचं रसपान घेऊन आलेल्या कृष्णकथेसह आम्ही आज तुमच्यासमोर उभे आहोत. या महोत्सवात आपण अनेक कीर्तनकारांची कीर्तनं ऐकणार आहात, ज्या योगे आपल्याला भगवंताच्या अनेक लीलांचं, गुणांचं दर्शन होणार आहे. आणि अशा कृष्णाचं वर्णन करणारी ही कथा ही कशी आहे हे सांगणारं हे कृष्ण दयार्णव महाराजांचं पद. भगवान गोपाळ कृष्णाबद्दल असलेला उत्कट विश्वास नव्हे, माझ्या आयुष्यात काहीही घडलं तरी ते भगवंताच्या इच्छेनीच घडतं आणि उद्या काही संकट आलं तर हा कृष्णच मला तारून येईल, या प्रगाढ विश्वासाने आपलं आयुष्य जगणारे महाराज, ज्यांचं मूळ नाव खरं तर नरहरी आहे बरं. पण कृष्णाबद्दल असलेला अनन्य भाव इतका मोठा होता की स्वतःचं मूळ नावही विसरून गेले आणि मुखातून सतत कृष्ण दयार्णव, कृष्ण दयार्णव. या कृष्णाच्या दयेनं मला जे प्राप्त झालं आहे असा मी, म्हणून कृष्ण दयार्णव हेच नाव पुढे रूढ झालं. आणि याच महाराजांनी जी काही अनेक स्फुट काव्य लिहिली त्यातलंच हे एक काव्य आहे. महाराज म्हणाले, कृष्ण कथा रसरे मधुर बहु कृष्ण रसा कथा रसरे. या रसपाने संसारातुनी सहज पाय निसरे मधुर बहु कृष्ण कथा रसरे. सेविलाची बहु सेविती सज्जन परिहा कधी न सरे मधुर बहु कृष्ण कथा रसरे. कशी आहे ही कृष्ण कथा? क्षणभर विचार केला ना मंडळी की लक्षात येतं. कोणाला माहिती, ज्या काळामध्ये भगवंत जन्माला आले त्या काळामध्ये आपण होतो का नाही आपल्याला माहित नाही. पण हजारो वर्षापूर्वी जन्माला आलेला हा परमात्मा जगताच्या उद्धाराकरता भगवंतानी जे काही 10 अवतार घेतले त्या अवतारामधला कृष्णावतार, ज्याला आपण पूर्णावतार म्हणून ओळखतो, तो अवतार भगवंतानी घेतला, तोही कुठे? कौसाच्या कारागृहात. आणि नंतर वसुदेवानं त्याला उचललं, घनघोर अशा त्या पावसातून, त्या अरण्यातून ती दुथडी भरून वाणारी यमुना पार करून त्याला गोकुळात नंदाच्या घरी नेऊन ठेवलं. आणि नंदाचा हा कंद, यशोदेनं त्याचं नाव ठेवलं कृष्ण. गोकुळातले सगळे गोपगोपी त्याला कान्हा म्हणू लागले, कन्हैया म्हणू लागले. असा हा कृष्ण कोणास ठाऊक आपण त्या काळी होतो का नाही. पण त्याही काळी त्या भगवंताच्या त्या नामाचं, त्या कथेचं गारुड त्या गोकुळातल्या गोपगोपींसकट सगळ्या जगतावर होतं. आणि ते आजही आहे. कशी आहे ही कथा? महाराजांनी अगदी चपखल शब्द वापरलाय, कृष्ण कथा रसरे मधुर. तो मधुर आहे.
वेगवेगळ्या आहेत हा या अवस्था. एखादा पदार्थ गोड असतो आणि एखाद्या पदार्थाची चव ही मधुर असते, गोड नाही. मी वाक्य परत सांगते. एखादा पदार्थ हा गोड असतो आणि एखाद्या पदार्थाची चव ही मधुर असते, अवीट गोडीची असते, जी बराच काळ नाही आयुष्यभर लक्षात राहते. व्यवहारातलं उदाहरण देऊन सांगू. कळत्या वयामध्ये एखाद्या गोष्टीचा प्रभाव जर आपल्या मनावरती पडला तर ते प्रतीक, ती गोष्ट मनामध्ये जशी ठासून राहते की नाही, तसं आहे हे. मंडळी, चिरकाल टिकणारी अवीट गोडीची असलेली ही कृष्णकथा त्याही काळी अनेक जणांनी ऐकली, आजही अनेक जण ऐकतात, इथून पुढेही ऐकतील. का? महाराजांनी खूप छान शब्द वापरले. महाराज म्हणाले ही कथा ऐकण्याची 2 कारणं आहेत. कुठली? पुढची 2 चरणं त्याच्याकरता लिहिलीत महाराजांनी खास. या रसपाने संसारातून सहज पाय निसरे, या कथेचं हे वैशिष्ट्य आहे. या रसपाने, या कथेच्या मधुर रसाच्या प्राशनानंतर संसारातून सहज आपण बाजूला होऊन जातो. निसरे म्हणजे निघून जातो. जो पाय अडकलेला असतो ना संसाराच्या गुंत्यात, तो सहज सुटतो. असं या कृष्ण कथेचं महात्म्य आहे. आणि दुसरं कारण महाराजांनी पुढच्याच चरणात लिहून ठेवलं. सेविलाची बहु सेविती सज्जन. त्याही काळी अनेक जणांनी याची सेवा केली, ही कृष्ण कथा ऐकली, या कृष्ण कथेकरता सगळे वेडे झाले. आणि आजही तीच परिस्थिती आहे, तरी हा भरून 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 सरून शिल्लक राहिलाच आहे. हो, मोरोपंत म्हणतात ना तसं, भगवंताचं मोजमाप करता येत नाही. भूजल तेज समीर रवी शशी काष्ठादिकी असे भरला, स्थिरचर व्यापून अवघा तो परमात्मा दशांगुळे उरला. सगळीकडे मोजून पाहिलं, सगळ्या फुटपट्ट्या लावून पाहिल्या, सगळीकडे तो दिसतोय का म्हणून शोधत राहिलो. आणि एवढी सगळी रूप निर्माण झाली तरी सुद्धा तो 10 अंगुळ उरला, शिल्लक राहिला. इतकं व्यापक स्वरूप असलेला हा परमेश्वर, त्याची कथा किती गोड असेल. त्या कथेला आधीही नाही आणि अंतही नाही. ज्या कथेला शेवटच नाही, त्या कथेच्या आनंदाची परिसीमा, त्याच्या तृप्ततेची परिसीमा आपल्याला मोजता येईल का? नाही येणार. आणि म्हणून महाराज म्हणाले, दुसरं तिसरं काही करू नको रे, जो अतीव मधुर आहे असा कृष्ण कथेचा रस प्राशन कर, बास. आयुष्याच्या सार्थकतेकरता एवढं पुरेसं आहे, एवढं पुरेसं आहे. अहो, तुम्ही आम्ही तर सामान्य आहोत. आम्ही कीर्तनकार बऱ्याच कीर्तनात हे सांगतो बरं कायम. आम्हाला परमेश्वर कधी आठवतो? आमच्यावर संकट येतं तेव्हा. एरवी आमचा परमेश्वर आमच्या देवघरातल्या चौकटीपुरत्या पूजे इतका आहे, हे सत्य आहे. संकट आलं कीच आम्हाला भगवंत आठवतो, ही आपल्यासारख्या सामान्यांची व्यथा आहे, नव्हे स्वभाव आहे. पण ज्यांनी संपूर्ण जगताला ज्ञान देणारी शास्त्र, पुराण, वेद लिहून ठेवले, त्या व्यासोच्छिष्टम जगत सर्वम असं ज्यांना म्हणलं जातं, त्या व्यासांच्या बाबतीत घडलेली ही गोष्ट आहे. भागवताच्या सुरुवातीला ही कथा येते. अस्वस्थ झाले व्यास महर्षी. का? एवढं सगळं माझ्या हातून लिहून झालं. 4 वेद लिहिले, 6 शास्त्र लिहिली, 18 पुराणं लिहून झाली, तरी सुद्धा मन कुठेही शांत होत नाही. तगमग चालू आहे मनाची. आणि चालू असलेली ही अस्वस्थता संपवावी म्हणून काय करावं याचा विचार करतायत. आणि विचार करता करता देवर्षी समोर येऊन उभे राहिले. रमा रमण श्रीरंग जय जय, रमा रमण श्रीरंग जय जय, रमा रमण श्रीरंग जय जय, रमा रमण श्रीरंग जय जय.
विचारतात, का हो एवढ्या अस्वस्थ दिसता? का एवढ्या अस्वस्थ दिसता? जगाला एवढं ज्ञान देणारं सगळं वाङ्मय निर्माण केलं, पण तुमच्या मनातली जी अस्वस्थता आहे, जी तगमग आहे, ती तुमच्या अंग प्रत्यंगावर दिसतेय. काय घडलं असं? व्यास मुनींनी नारदांकडे एक वार पाहिलं आणि म्हणाले, देवर्षी, तुम्ही तर सगळ्या त्रैलोक्यात संचार करता. वैकुंठात सुद्धा भगवंताची थेट भेट तुम्हाला घेता येते. या जगामध्ये असं कुठलंही स्थान नाही जिथे तुम्हाला कोणी येऊ देत नाही. उलट तुम्ही आलात की सगळे स्वागतच करतात. हो, त्यामुळे बाकी कोणी नाही सांगितलं ना तरी मला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर मला तुमच्याकडे मिळेल. मला ठाऊक आहे. काय करू? एवढं सगळं ज्ञान देणारं वाङ्मय माझ्या हातून लिहून पूर्ण झालं. कदाचित तोच माझ्या आयुष्याचा हेतू असावा. पण एवढं सगळं गुणवर्णन करून, एवढं सगळं ज्ञान लिहून, एवढं सगळं तत्वज्ञान जगाकरता खुलं करून देऊनही माझ्या मनाची अस्वस्थता कमी होत नाही. काय करू मी? मंडळी, हा जो प्रश्न व्यासांना पडला ना, तो प्रश्न तुमच्या माझ्यासारख्या सगळ्यांना जेव्हा पडेल तेव्हा कुठेतरी थांबलेली आमची आयुष्य अतिशय वेगानं गतिमान होत जातील. लक्षात ठेवा. मी काय करायला हवं हा प्रश्न जेव्हा मला स्वतःलाच पडेल ना, तेव्हा मी अंतर्मुख होईन आणि तेव्हा मला लक्षात येईल की आमच्या संतांनी लिहून ठेवलेलं, आमच्या ऋषीमुनींनी लिहून ठेवलेलं आमच्या भगवंताचं गुणवर्णन हाच माझ्या आयुष्याचा सुरुवातीचा आणि शेवटचा क्षण का आहे याचं उत्तर तेव्हा सापडेल. व्यासांनी प्रश्न विचारला आणि रमारमणाच्या भजनामध्ये निमग्न असलेले नारद पटकन म्हणून गेले, मुनिवर, हा प्रश्न तुम्हाला पडतो याचंच आश्चर्य वाटतंय मला. पण असो, कदाचित ही त्या भगवंताची इच्छा असावी. मी बापडा तुम्हाला काय सांगणार, पण तरीही सांगतो. ज्या रसनेनी आजपर्यंत भगवंताच्या नामाशिवाय दुसरं काहीही उच्चारलं नाही, त्याच रसनेनी तुम्हाला सांगतो, दुसरं तिसरं का हे करू नका. भगवंताचे गुणवर्णन, लीला वर्णन करणारे शब्द लिहून काढा कोऱ्या कागदावर. सगळं लिहिलं, पण हे लिहिण्याची बुद्धी, लिहिण्याचं ज्ञान, लिहिण्याची ताकद ज्याने तुम्हाला दिलं, त्या भगवंताचं षड्गुण ऐश्वर्य गुणवर्णन करण्याचं शिल्लक राहिलं आहे, ते पुरं करा. आणि ही आज्ञा ऐकल्यानंतर व्यास महर्षींनी लिहून काढला तो भागवत ग्रंथ. ज्या भागवत ग्रंथाच्या दशम स्कंधामध्ये व्यासांनी लिहून ठेवली आहे भगवंतानं केलेली ही गुणवर्णनाची लीला. या लीलेचं गुणवर्णन जी त्याही काळी ऐकत वेड्या झाल्या होत्या सगळ्या गोपगोपी. विरोधी का होईना, पण कृष्णाला मला संपवायचं आहे असं म्हणत कंसालाही सगळीकडे कृष्णच दिसत होत आहे, त्याचं गारुड होतं. शिशुपालानं आयुष्यभर कृष्णाच्या नावानं बोट मोडली ना. तो गवळ्याचा पोर, ज्याच्या आई बापाचा पत्ता नाही असं म्हणत पांडवांच्या राजसूय यज्ञात कृष्णाला अपशब्द बोलणारा शिशुपालच होता. लौकिक अर्थाने ते अपशब्द होते, पण वेगवेगळ्या रूपानं घेतलेलं भगवंताचं ते स्मरणच होतं. हेही भगवंतानं त्याच्यावर घातलेलं स्वतःच्या प्रेमाचं, स्वतःच्या रूपाचं गारुडच होतं. पूतना दुधाच्या रूपानं विष पाजायला आली भगवंताला, पण मला दूध रूपी विष पाजायचे, तेही कोणाला? भगवंताला. हेही गारुडच त्याच्यापर्यंत तिला पोचवणार.
विरोधी भक्तीच्या रूपानं का होईना ही सगळी मंडळी या कृष्ण कथेच्या रसातच डुंबत राहिली का नाही? आणि ज्यांनी आपसूक सरळ मार्गानं कृष्णालाच आपलं म्हणलं, त्या गोपींची वेगळी कथा सांगायची काय गरज आहे? व्यास मुनींनी दशमस्कंधामध्ये भगवंताचं अतीव सुंदर वर्णन केलं. आणि आता हे वर्णन सांगण्याकरता कोणीतरी योग्य माणूस शोधायला हवा, याकरता आपले शिष्य सगळीकडे पाठवले. कारण मनाशी खुणगाट पक्की होती. हे लिहिलेलं वर्णन जसं लिहिलंय तसं सगळ्या जगापुढे मांडण्याकरता या जगात एकच व्यक्ती आहे, माझाच पुत्र शुकदेव. अहो, मी मगाशी म्हटलं ना, या कृष्ण कथेनं कोणाला वेड नाही लावलं, सगळ्यांना लावलं. सामान्यातल्या सामान्य माणसालाही लावलं, जो असामान्य होता अशा योगी संत जनांनाही लावलं, जो प्रापंचिक होता त्यालाही कृष्ण रूपानं भुलवून टाकला आहेच, आणि जो विरक्त होता त्याला सुद्धा भुलवून टाकले. शुक महामुनी कुणी वेगळे नाहीत. ग्रंथकार वर्णन करतात, जन्माला आले तेव्हा वस्त्राचा सुद्धा मोह ज्यांना पडला नाही असे शुक महामुनी, पण ते वेडे झाले कोणामुळे? या कृष्ण कथेमुळे. कृष्ण कथेमुळे शुक महामुनींची ही अवस्था, जे वस्तुतः विरक्त आहेत, पण ज्यांनी भगवंताचं बालपण गोकुळात याची देही याची डोळा पाहिलं, त्या गोपिकांना वेगळ्या काही अभिनिवेशाची गरजच नाही हो. या गोपिकांच्या आचरणाचं आमच्या पुढे परिमाण ठेवून भगवंताची भक्ती कशी करावी असं देवर्षी नारद सांगतात भक्ती सूत्रात. भगवंताला आपलंसं कोणासारखं करावं, भक्ती कोणासारखी करावी? यथा व्रजगोपिकांना, उगाच नाही लिहिलं. जळी स्थळी काष्ठी पाषाणी प्रत्येक गोष्टीत भगवंताला बघायची सवय जडली आणि आपसूक अवस्था प्राप्त झाली. या रसपाने संसारातून सहज पाय निसरे. वास्तविक सगळ्या लौकिक अर्थानं संसार प्रपंच सांभाळणाऱ्या गोपगोपी आहेत ना, पण तरीही या प्रपंचापेक्षाही आमचा कान्हा, आमचा कृष्ण आम्हाला महत्वाचा आहे असं म्हणत गोकुळात राहणाऱ्या या गोपी. मला फार एक सुंदर प्रसंग आठवतो. भगवंताच्या तक्रारी करायला यायच्या या गोपगोपी. आज काय कृष्णाने माझ्या दारची रांगोळीच विस्कटली, आज काय येऊन माझ्या गाडग्या मडग्यातलं दही दूधच खाल्लं. अगं यशोदे, तुझा कृष्ण दिसतो तेवढा सोपा नाही ग, सरळ नाही ग, मेला इतका त्रास देतो, असं म्हणून सगळ्या गोपगोपी यशोदेच्या दारी रोज तक्रारी घेऊन यायच्या, रोज. आणि एक दिवस या सगळ्या तक्रारींना कंटाळली होती. रोज उठून काय तेच, सकाळ नाही होत तर प्रत्येक जण दारात उभी असते कृष्णाची तक्रार सांगायला. काल कृष्णानं हे केलं, काल कृष्णानं ते केलं. यशोदे, तुला तुझ्या पोराला शिस्त लावता येत नाही, ती पहिली लाव. आम्ही गोकुळात राहायचं का नाही हे सांग आधी, असं म्हणत प्रत्येक जण यायची. प्रत्येक जण. आणि या सगळ्याला कंटाळली. आणि एक दिवस सकाळी सकाळी भगवंताला उठवलं यशोदेनं आणि सांगितलं, कृष्णा, आजपासून गोकुळात राहायचं नाही. आजपासून गोकुळात राहायचं नाही. मग बलराम दादाला घ्यायचं आणि आपल्या सगळ्या गाई गुरांना घेऊन गोवर्धनाच्या त्या पर्वतापाशी जे आहे ना तिथे घेऊन जायचं, चरायला सोडायचं गाई गुरांना, त्यांचा सांभाळ करायचा. सकाळी गेलास की संध्याकाळी परत यायचं, त्याच्याशिवाय यायचं नाही. यशोदा मैयेचं बोलणं ऐकलं आणि भगवंतानं ते मान्य केलं. चालेल, जातो, मला माझी शिदोरी बांधून दे. यशोदा मैयेनं तयार ठेवलंच होती. ही घे तुझी शिदोरी, ही तुझी काठी, ही खांद्यावरची घोंगडी, चल जायचं. आणि गेले की हो,
बलराम दादाला बरोबर घेतलं, आपल्या सगळ्या सवंगड्यांना बरोबर घेतलं आणि गाई गुरं हाकायला गेले. उन्ह चांगली डोक्यावर आली, पहाटेची सगळी कामं झाली. कृष्ण अजून कसा आला नाही? खरं तो रोज तक्रारी करायला जायच्या बरं, पण आज आपली खोडी काढायला कृष्ण आला नाही म्हणून सगळ्या जणी अस्वस्थ झाल्या आणि गोकुळात फिरायला लागल्या विचारत, कुणी तरी सांगा, कुणी तरी सांगा, कुणी तरी सांगा. कृष्ण देखिला बाई माझा, कृष्ण देखिला बाई माझा, कृष्ण देखिला हो बाई माझा, कृष्ण देखिला बाई माझा, कृष्ण देखिला. कृष्ण देखिला बाई माझा, कृष्ण देखिला बाई माझा, कृष्ण देखिला. हाती घेवोनिया फुल, हाती घेवोनिया फुल, अंगणी रांगत आले मुल, अंगणी रांगत आले मुल. सगळ्या जणी दारात येऊन उभ्या राहिल्या यशोदेच्या. कुठे गेला कृष्ण? यशोदा म्हणाली, हे बरं आहे हो तुमचं, रोज तक्रारी करायला येता आणि आज विचारायला आला आहात. कुठे गेला कृष्ण? होते सारवित मे चुला, कैसी भूल पडली. कृष्ण देखिला बाई माझा, कृष्ण देखिला बाई माझा, कृष्ण देखिला. यशोदेकडे तक्रार करायला आल्या सगळ्या. और रोजची सवय होती देहाला, मनाला, बुद्धीला, दृष्टीला या कृष्णाला बघितल्याशिवाय दिवस सुरू होत नाही. या कृष्णाशी बोलल्याशिवाय रोजच्या बोलण्याची सुरुवात होत नाही. बाकी तो सोडा. स्नान करताना डोक्यावर 2 तपेल्या ओतून घेता नाही कृष्ण. वस्त्र परिधान करतानाही कृष्णच. सगळा साज शृंगार लेवून डोक्यावरती दया दुधाची गाडगी मडकी घेऊन जाणाऱ्या गोपिका दही घ्या, दूध घ्या असं कधीच म्हणल्या नाहीत. नाथ म्हणाले या जायच्या आणि काय म्हणायच्या? कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या. साती निघाल्या, गवळणी साती निघाल्या. प्रत्यक्ष परमात्म्यालाच तोलून धरलं होतं जन्म मृत्यूच्या तराजूत. एवढी योग्यता होती या गोपींची. हे सगळं कशामुळे हो? लौकिक अर्थात असलेलं व्यावहारिक शिक्षण येत नसेल या गोपगोपींना, पण परमार्थाच्या दृष्टीनं आवश्यक असलेला हिशोब मात्र पक्का झाला होता. त्यामुळे माहित होतं आयुष्यभर काय करायचंय. एकच करायचं होतं, कृष्ण कथा रसरे. मनापासून ऐकायची होती ती कृष्णाचीच लीला, आचरणात आणायचे होते ते कृष्णाचेच गुण, आणि हे सगळं करतानाच आयुष्य जगायचं होतं. ज्या योगे प्रपंचातून मुक्त झाल्याच आणि संसाराच्या त्या फेऱ्यातून सुद्धा सहज बाहेर पडल्या. म्हणून महाराज म्हणाले या रसपाने संसारातून सहज पाय निसरे. सामान्य गोपगोपींची ही अवस्था. राधेची घडलेली घटना तर फार सुंदर आहे. भगवान गोकुळ सोडून जाणार आहेत हे भगवंतानी फक्त राधेला सांगितलं होतं, बाकी कोणालाही नाही. मी परत येणार नाही राधे.
आणि म्हणून स्वतःची मुरली तिच्याजवळ देऊन गेले आणि सांगून गेले, शेवटच्या क्षणी मला हाक मार, मी तुझ्या करता येईन. असं म्हणतात की जेव्हा या राधेचा अंतिम क्षण जवळ आला ना, तेव्हा तिच्या अंगणात असलेल्या तमालपत्राच्या वृक्षाच्या बुंध्याला तिनं कडकडून मिठी मारली आणि तिच्या सखीला तिनं सांगितलं, बाई, द्वारकेत गेलाय माझा कान्हा, माझा कृष्ण द्वारकेत गेलाय, तो कधी येईल मला माहित नाही, त्याला नाही, पण त्याच्या रंगाला तरी मिठी मारू दे आणि शेवटचा श्वास घेऊ दे. देहरूपाने नाही, पण या रंगरूपानं तर माझा कृष्ण आहे. प्रत्येक कणाकणात, रोमारोमात ही कृष्ण कथा गोकुळातल्या गोपगोपींसकट सगळ्यांनी अनुभवली. याची देही याची डोळा. आणि तोच अनुभव त्यानंतर कितीतरी पिढ्या झाल्या, कितीतरी वर्ष सरली, प्रत्येकाला येतोय, प्रत्येकाला. याच रसात आपणही रंगून जायला हवं, याकरता महाराजांनी हा अभंग लिहिलाय. दुसरं तिसरं काही करू नका, एकच करा. मधुर असलेल्या या कृष्ण कथेतच रंगून जा ना, म्हणजे आयुष्याचं सार्थक सहज करता येईल, असं महाराज म्हणतात. अडकून राहिलेल्या सगळ्या संसाराच्या गुंत्यातून पाय सहज निसरून जाईल. जातो जातो नक्की जातो. 18 दिवस महाभारताचं युद्ध झालं. या युद्धामध्ये पहिले काही दिवस पितामह भीष्मांनी सेनापतीपद स्वीकारलं. काय मौज आहे बघा. आयुष्यात कधीही स्वतःचा प्रपंच न मांडलेली ही व्यक्ती एका धीवर कन्येवरती लोभ जडला म्हणून वडिलांचं मन राखण्याकरता वडिलांचा विवाह तिच्याशी लावून देणारा हा मुलगा, तिचं नाव सत्यवती. या सत्यवतीच्या वडिलांनी अट घातली, सत्यवतीचा विवाह मी महाराजांशी करून देईन, पण कधी तिच्या पोटी जन्माला येणारा पुत्र हस्तिनापूरचा अनभिषिक्त सम्राट होईल हे वचन मिळाल्यावर. या वेळेला भीष्मांचं वय युवराज पदाच्या इतकं आवश्यक लागतं तेवढं आहे. उद्याचा राजा म्हणून सगळीकडे ग्वाही झाली आहे आणि अशा वेळेला ही अट समोर आली. पण वडिलांचं मन राखण्याकरता या गंगापुत्र देवव्रतानी प्रतिज्ञा घेतली, आजन्म ब्रह्मचर्य पाळीन. आणि तेव्हापासून भीष्म हे नाव रूढ झालं. केवढी मोठी योग्यता आहे. प्रत्यक्ष गंगेचा पुत्र, युद्ध तंत्रामध्ये पारंगत, मानचा शिष्य असलेले हे भीष्म, आणि जी प्रतिज्ञा केली ती प्रतिज्ञा आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत पाळू शकले, एवढ्या निर्धाराचं मूर्तिमंत उदाहरण असलेले हे भीष्म 18 दिवस महाभारताचं युद्ध जे झालं त्या युद्धात कौरवांच्या बाजूने उभे राहिले. का? कारण कुरुकुलाशी वचनबद्ध होते म्हणून. आपण अधर्माचा पक्ष घेतो आहे हे माहीत होतं, तरीही घेतला. का? कारण कोणी एकेकाळी वडिलांना शब्द दिला होता, या कुरुकुला करता आयुष्यभर सेवाव्रती राहीन म्हणून. आणि जेव्हा अर्जुनाचे असंख्य बाण शरीरात लागून शरपंजरी पडले भीष्म, तेव्हा त्या बाणाच्या शय्येवरती पडून विचार करतायत, काय मिळवलं एवढ्या मोठ्या आयुष्यात, मी काय मिळवलं. कधीही स्वतःचा प्रपंच उभा केला नाही. स्वतःचे पुत्र, स्वतःच्या कन्या कधी जन्माला घातल्या नाहीत. स्वतः कधी राज्यपदावर मी बसलो नाही. केवळ आणि केवळ कुळाचा अभिमान आणि स्वाभिमान जपण्याकरता शब्द दिला म्हणून आयुष्यभर सेवाव्रती राहिलो. आणि आज इच्छा मरणाचं वरदान असलेला मी
या शरपंजरी विव्हळत पडलो आहे. काय मिळवलं मी आयुष्यात? माझ्याही पेक्षा तरुण असलेल्या, माझ्या पुढच्या पिढीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या माझ्या नातवाचा मृत्यू सुद्धा मी याची देही याची डोळा याच रणांगणात पाहिला. काय मिळवलं मी? विचार करतायत. आणि अशा विचारमग्न अवस्थेत रणांगणावर घडलेल्या सगळ्या घटनांचा घटनाक्रम डोळ्यासमोरून झर 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 निघून जायला लागला. काय दिसलं नाही हो या घटनाक्रमात? सगळं दिसलं. कुरुकुळाचा नाश होताना दिसला. कोणीही शिल्लक नाही. आता बोटावर मोजण्या इतके कुरूंच्या सैन्यातले 5 वीर शिल्लक राहिलेत फक्त. पांडवांकडचे 5 जण राहिलेत. आणि राहिला होता या जगताचा सगळा खेळ करत असलेला खेळिया भगवान गोपाल कृष्ण. ज्या भगवंतानं याच कुरुक्षेत्राच्या रणांगणावरती अर्जुनाला स्वतःचं विश्वरूप दर्शन दाखवलं होतं आणि भगवद्गीता सांगितली होती. तो वासुदेव. भीष्म इथे संबोधन बदलतात. ते कृष्ण म्हणत नाहीत, ते कान्हा म्हणत नाहीत, ते गोपाळ कृष्ण म्हणत नाहीत, ते गिरिधारी म्हणत नाहीत. ते कृष्णाला हे वासुदेव असं म्हणतात. हेच वासुदेव स्वरूप भगवंतानं कंसाच्या कारागृहात देवकीला आणि वसुदेवाला दाखवलंय. जे दर्शन या दोघांनी घेतल्यानंतर या वासुदेव स्वरूप भगवंतांनी त्या दोघांना सांगितलं, मी तुमच्या वंशात जन्माला येणार आहे आणि यदू वंशाचं नाव पुढे मोठं करणार आहे, पण कंसाच्या तडाख्यात मी सापडू नये म्हणून मला इथून उचला आणि नंदाच्या घरी नेऊन ठेवा. ते वासुदेव स्वरूप. एवढी वर्ष गेली आणि आज शरपंजरी पडलेले भीष्म पितामह हे गंगापुत्र देवव्रत हे वासुदेव अशी हाक मारतात आणि भगवंत त्यांच्या पायाशी येऊन उभा राहतो. भीष्म हसले, म्हणाले, वासुदेवा, दुर्योधन पायाशी येऊन बसला की नाही याचा विचार न करता आठवा तो प्रसंग. युद्धाच्या आधी अर्जुन आणि दुर्योधन दोघंही गेलेत भगवंताकडे. दुर्योधन डोक्याशी बसलाय आणि अर्जुन पायाशी बसलेला अर्जुन पटकन दिसला आणि भगवंतानं पहिला शब्द त्याला द्यायचं नक्की केलं. एवढ्यात दुर्योधनाने हाक मारली होती, भगवंता आधी मी आलोय. अहो, सगळं जग ज्याच्या पायाशी बसतं असा हा वासुदेव भीष्मांच्या पायाशी येऊन उभा राहतो, नमन करतो आणि विचारतोय, पितामह कसला विचार करताय? विचार, चिंतन करतोय. आयुष्यातल्या एक एक घटनेचं वर्णन करणारं एक एक पान आता उलटतोय वासुदेवा. आणि ते उलटताना लक्षात येतंय की या संपूर्ण आयुष्यात तुला अनेक रूपांनी पाहिलं, तुझ्या अनेक गुणवर्णनांना ऐकलं, तरीही विश्वरूप दर्शन दाखवून झाल्यावर तुझं मूळ स्वरूप काय आहे हे आज मला दिसतंय. वासुदेवा, तुझी माझी जीवन कथा त्या मानानं सारखीच. तू ही सर्व सामर्थ्याने युक्त आहेस, पण तू कधीही कुठल्याही गोष्टीचं स्वामित्व स्वीकारलं नाहीस. तुझी बाजू कायम सत्याचीच होती, तरी सुद्धा तू स्वतःच्या अधिपत्याखाली कोणालाही शासन केलं नाहीस, राज्यपद भूषवलं नाहीस. सगळ्यामध्ये असूनही सगळ्यांपेक्षा वेगळा राहिलास. अरे, माझी अवस्था काही वेगळी नाही. मी दुसऱ्याच्याच प्रपंचाचं ओझं ओढत राहिलो आणि या संसारात अडकत राहिलो. वासुदेवा, आज हा गंगापुत्र देवव्रत, हा पितामह भीष्म, ज्याच्या 2 खांद्यांवर त्यांनी आयुष्यभर कुरुकुलाचा स्वाभिमान जपला, तो भीष्म आज तुला सांगतोय,
या देहातला शेवटचा श्वास जेव्हा बाहेर पडेल ना, तेव्हा वासुदेवा, या प्रपंचाच्या सगळ्या चिंता, या संसाराचे सगळे व्याप सगळं बाजूला जाऊ दे आणि अलगत माझं हे आत्मस्वरूप तुझ्या परमात्म स्वरूपात विलीन होऊ दे, एवढाच आशीर्वाद दे. कोणी म्हणावं हे? सर्वार्थाने तपस्वी असलेल्या भीष्मांनी. मंडळी, भगवंताची कथा, भगवंताचं अस्तित्व, भगवंताचं नाम, या तीनही गोष्टींनी या जगातल्या प्रत्येकाला फक्त आणि फक्त एकच गोष्ट दिली आहे. कोणती? या रसपाने संसारातून सहज पाय निसरे. आणि या अवस्थेला जर पोचायचं असेल ना, तर एकच करायला हवं. कृष्ण कथा रसरे, मधुर बहु कृष्ण कथा रसरे. अजून थोडं सोपं करून सांगू का? अतिशय गोड असलेला पिकलेला आंबा कुठल्याही बाजूनं खा, तो गोडच लागतो की नाही? तो आंबट लागत नाही. कारण त्याच्यामध्ये असलेला गोडवा हा त्याच्या प्रत्येक कणाकणात पसरलेला आहे. या कथेचंही असंच आहे. कुठल्याही भावनेनं ही कथा ऐकली तरी शेवटच्या क्षणाला ती आपल्याला आनंदच देणारी आहे. आणि तो आनंद कधीही न संपणार आहे. आणि म्हणून तिथे संज्ञा वापरली महाराजांनी, मधुर. ही तृप्ती खूप वेगळी आहे. आणि ती जर मिळवायची असेल तर आपण काय करायला हवं, याकरता कथाभाग पाहूया. मात्र त्याआधी महाराजांनी सांगितलं त्या अभंगाचा एकदा उच्चार करू आणि मग कथेकडे जाऊ. कृष्ण कथा रसरे, मधुर बहु कृष्ण कथा रसरे, मधुर बहु कृष्ण कथा रसरे. सहज पाय निसरे, मधुर बहु कृष्ण कथा रसरे, मधुर बहु कृष्ण कथा रसरे, कथा रसरे, कथा रसरे. धन्यवाद मानसी. कीर्तन जुगलबंदी परिवार आणि तीर्थाटन आयोजित कृष्ण कथा रसरे या कीर्तन महोत्सवात आज आपण मानसी बडवे यांच्या कीर्तनाचा आनंद घेतोय. आपण श्रोते हो, कीर्तन महोत्सव सादर करत असताना आपण हा शब्द मी मुद्दाम वापरला, कारण हा महोत्सव सादर करणे ही आपण सगळ्यांनी एकत्र येऊन उचललेला हा वसा आहे. हा महोत्सव सादर करत असताना आपल्यासारख्या मान्यवर श्रोत्यांचे किंबहुना दानशीर श्रोत्यांचे आम्हाला खूप सहकार्य लाभत आहे. अजूनही आपल्याला कोणाला जर आम्हाला या महोत्सवासाठी काही मदत करायची इच्छा आहे आर्थिक रूपामध्ये, तर खाली UPI नंबर जो आहे 98 81 21 0465 9881210465 या नंबरवरती गुगल पे किंवा फोनपे आपण करू शकता. कीर्तन जुगलबंदी परिवार आणि तीर्थाटन आयोजित या कीर्तन महोत्सवामध्ये आम्हाला विशेष सौजन्य मिळालं ते गिरीश खत्री आणि मित्रपरिवार, अर्थात सिंहगड रोड असो किंवा पुण्यामध्ये किंबहुना कर्वेनगर भागामध्ये खत्री बंधू आईस्क्रीमवाले आहेत त्यांचं. 1990 सालापासून अतिशय छोट्या स्वरूपात असणारं खत्री बंधू आईस्क्रीम आज मोठं स्वरूप प्राप्त झालं आहे. मी त्यांच्याविषयी बोलायचं कारण असं की आम्ही कलाकार मंडळी, कीर्तनकार मंडळी गळ्याला फार सांभाळून असतो. काही झालं गळा बसतो, आवाज बसतो, मग कार्यक्रमावर परिणाम होतो. त्यामुळे आईस्क्रीम किंबहुना असे पदार्थ खाणं आम्हाला फारसं जमत नाही किंबहुना फुरसत मिळत नाही. पण आम्ही अतिशय बिनधास्तपणे ज्या ठिकाणी जाऊन आईस्क्रीम खाऊ शकतो
त्याचं उत्कृष्ट नाव म्हणजे खत्री बंधू आईस्क्रीमवाले. कारण कोणतंही त्यामध्ये कृत्रिमता नाही, पण घरगुती स्वरूपामध्ये आईस्क्रीम असतं. त्यामुळे आम्ही बिनदिक्कतपणे ते आईस्क्रीम खाऊ शकतो. असा आमचा गिरीश दादा आमच्या पाठीशी उभा राहिला आणि त्यांनी सांगितलं, बुवा तुम्ही पुढे व्हा, मी तुमच्याबरोबर आहे. कुठलंही कार्य उभं राहायचं असेल तर अशी मंडळी आम्हाला खूप आवश्यक असतात. आमचे गोविंदराव बेडेकर काका काय, किंवा तालचक्र संस्था काय, ही सगळीजणं आमच्या पाठीशी उभी आहेत. म्हणून आम्ही हा कीर्तनातनं कृष्णकथा रसरे आपल्यासमोर मांडू शकतो. उद्याचं कीर्तन या कीर्तन महोत्सवातलं श्री मोहनबुवा कुबेर नागपूरचे, त्यांचं कीर्तन आपण ऐकणार आहोत. मला खात्री आहे आत्तापर्यंत आपण या कीर्तन महोत्सवाला जसा प्रतिसाद दिला तसा इथून पुढेही द्याल. परत एकदा आपल्याला जर या महोत्सवाला काही मदत करायची असेल, सहकार्य करायचं असेल तर UPIद्वारे आपण ते करू शकता. आपल्या सर्व देणग्यातून, सर्व या सहाय्यातूनच असे कीर्तन महोत्सव उभे राहत असतात. आपण दिलेली पैनपै या कीर्तन आणि अशा स्वरूपाच्या धर्मकार्यासाठीच वापरली जाईल. तोपर्यंत धन्यवाद. आज जसा आपण आनंद घेत आहात तसाच कीर्तन महोत्सवाचा आनंद उद्या पण घ्याल, परवाही घ्याल, नवे 8 तारखेपर्यंत घ्याल. मी मानसीला विनंती करतो की त्यांनी आपलं कीर्तन सुरुवात करावी. कीर्तनाच्या व्रथेप्रमाणे क्षणभर नामस्मरण करूया आणि कथेकडे जाऊया. सगळ्यांनी या ऑनलाईन माध्यमातून सुरू असलेल्या या कीर्तनामध्ये जिथे बसून कीर्तन ऐकता आहात तिथे बसूनच क्षणभर नामस्मरण करायचं आहे आणि मग कथेकडे आपण जायचं आहे. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, 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 श्रीमन्नारायण नारायण हरी हरी.
काय घडलं बघा. जय नंदलाला जय गोपाला, जय नंदलाला जय गोपाला, जय नंदलाला जय गोपाला, जय नंदलाला जय गोपाला. भज प्यारे गोविंदा, भज प्यारे गोविंदा, भज प्यारा हरि का न्यारा नाम रे, भज प्यारा हरि का न्यारा नाम रे. जय नंदलाला जय गोपाला, जय नंदलाला जय गोपाला असं म्हणत आपल्या कृष्णमूर्ती समोर त्याचंच नामस्मरण करत स्वतःच्याच रंगात विभान झालेला हा साधू नाचतोय, गिरक्या काय घेतोय. मध्येच त्या कृष्णासमोर येऊन म्हणतोय, गिरधारी अच्छे हो ना, आज बहुत अच्छा प्रसाद चढ़ाया है, भोग चढ़ाया है, पसंद आया ना आपको, असं म्हणत विचारतोय. आणि हा असा नाचणारा स्वतःभोवती गिरक्या घेणारा हा साधू त्याला बघत या रस्त्यावरती जी गर्दी जमली होती ना, त्या गर्दीतले सगळेही आता म्हणायला लागले होते, जय नंदलाला जय गोपाला, जय नंदलाला जय गोपाला, जय नंदलाला. या सगळ्या गर्दीत सुंदर जरतारी असं ते परकर पोलक घालून, डोक्यावर चुनरी घेऊन, नखशिखांत दागिन्यांनी मढलेली ही पोर त्या नाचणाऱ्या साधूकडे एकटक बघत होती. आणि बघता 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 तिचं लक्ष गेलं त्यानं एका पाषाणाच्या आधारानं उभ्या केलेल्या त्या लहानग्या कृष्णमूर्तीकडे. ती कृष्णमूर्ती दृष्टीला पडली आणि हिचं भानच हरपलं. त्या नाचणाऱ्या साधूकडे पाहत राहिली. गिरक्या घेत 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 रंगत गेलेल्या त्या साधूनं क्षणभर थांबून पत्रावळीच्या द्रोणामध्ये आणलेला तो भोग त्या भगवंताला चढवला. आलेल्या प्रत्येकाला थोडा 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 प्रसाद दिला. आणि तो प्रसाद देता देता या लहानग्या मुलीसमोर हा साधू येऊन उभा राहिला. तिच्या हातात प्रसाद देण्याकरता यानं हात पुढे केला. पण ही म्हणाली, महाराज जी, भगवान को चढ़ाया हुआ ये भोग, ये प्रसाद मुझे नहीं चाहिए. फिर जिन्हें भोग चढ़ाया है वो भगवान जी मुझे दे दो ना आप. कितने सुनहरे दिख रहे हैं. तुमची जर हरकत नसेल तर मी यांना घेऊन जाऊ का घरी. तुम्ही करताय ना तशी सुंदर पूजा मी सुद्धा रोज करीन. वय 5-6 वर्षाचंच होतं. तिला नखशिखांत न्याहाळली, एकदा पाहिली त्या साधूनी आणि विचारलं, बाळा तुझं वय किती, कोण आहेस तू. मी ना, मी माझ्या दुधाजींची मीरा. ते मला लाडानी लाडो म्हणून हाक मारतात. माझं नाव मीरा. माझ्या दुधाजींबरोबर मी राहते. अच्छा, म्हणजे ज्यांची जहागीर आहे त्या जहागीरदारांची तू पोर. अगं मग तुझ्याकडे अशा भरपूर असतील की कृष्णमूर्ती, माझीच कशाला हवी आहे, माझाच भगवंत कशाला हवाय. नाही, द्या ना हाच, असं म्हणून हटून बसली. अर्थात रोज ज्याची पूजा केल्याशिवाय दिवसातला एकही क्षण जात नाही अशा भगवंताची ती मूर्ती द्यायला साधू काही तयार झाला नाही. हिरमुसली ही पोर घरी आली. रोज बघायची, रोज पाषाणाच्या आधारानं उभी केलेली ती मूर्ती, त्या मूर्तीकडे बघून एक तानतेनी भजन म्हणणारा तो साधू, नाचणारा, गाणारा, गिरक्या घेणारा, त्याला भोग चढवणारा, आणि रोज ही म्हणायची की ही मूर्ती मला पाहिजे. आणि एक दिवस उजाडला असा की हा साधू आज मीरेच्या राजवाड्याच्या दाराबाहेर येऊन उभा राहिला. झोळीमध्ये हातभर असलेली ती भगवंताची मूर्ती घेऊन आला होता. आल्यानंतर दासदासींनी कौन है आप, कौन चाहिए आपको असं विचारल्यावरती त्यानं 2च अक्षरं उच्चारली, मीरा. धावत आली मीरा आतून, धावत आली
आणि त्या साधून काहीही न बोलता आपल्या झोळीतली भगवंताची ती सुंदर मनोहरी अशी मूर्ती मीरेच्या हातात दिली. अब ये भगवान जी मेरे हो गए, मेरे पास रख लो इन्हें, असं म्हणून गिरक्या घेत नाचली ओपोर, नाचली. इतक्यात दुधाजी आले आणि विचारतायत, कोण आपण? ही मूर्ती मीरेला का देता? त्या साधूनं म्हणावं, मी कोण आहे हे महत्वाचं नाही, पण एकच गोष्ट महत्वाची आहे. तुमची ही पोर 8 दिवसापूर्वी ही मूर्ती मागण्याकरता माझ्याकडे हट्ट करत होती. मी तिला ती दिली नाही, कारण माझा भगवंत मी दुसऱ्याच्या झोळीत घालू कसा? पण खरं सांगू का, आज पहाटे माझ्या भगवंतानं, माझ्या कान्ह्यानं मला दृष्टांत दिला आणि स्वप्नात येऊन सांगितलं, आता मी तुझ्याबरोबर राहणार नाही, माझ्या मीरेच्या पदरात नेऊन मला घाल. म्हणून द्यायला आलोय. आणि असं म्हणून हातामध्ये कृष्ण मूर्ती घेऊन अतिव आनंदानं नाचणाऱ्या बागडणाऱ्या मीरेला त्यानं दारातूनच पाहिलं, तिथूनच नमस्कार केला. हे कान्हा, तुम्हारी इच्छा प्रमाण, असं म्हणून निघूनही गेला. मीरा कृष्ण भक्तीचं बोलकं साजिरं असं हे रूप, जिला आयुष्यभर कृष्णाशिवाय दुसरं काही दिसेलच नाही, अशी ही मीरा. कोण होती? कृष्णासाठी वेडी झाली आहे मीरा, इतकंच मीरेचं रूप आपल्याला ठाऊक आहे बरं. पण ही मूळ राजपूत. मेवाड प्रांत ज्यांनी वसवला, मेडता नगरी ज्यांनी वसवली, त्या राव दुधाजींची ही नात. कुकडी गावी हिचा जन्म झाला. लहानपणीच आजोबांनी तिचं जातक वर्तवून घेतलं, पत्रिका मांडली आणि कुंडलीप्रमाणे ज्योतिषानं सांगितलं, तुमच्या घरात जन्माला आलेली ही पोर तुमच्या कुळाचं नाव मोठं करणार आहे, कृष्ण भक्त होणार आहे, सगळं जग हिला नमस्कार करील. इतकंच काय, हा कृष्ण सुद्धा हिच्याकरता वेडा होईल. मुळातच शंकर भक्त असलेले दुधाजी ही पोर 3-4 वर्षाची असताना हिला सांभाळतायत. त्या साधू बाबांकडून ती मूर्ती घेऊन आपल्या दालनामध्ये जाऊन एका कोनाड्यात तो कोनाडा सजवून त्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून मीरेचा आता दिवस सुरू झाला. उठता बसता झोपता निसता सगळीकडे तिला तो कृष्ण आठवायला लागला. आणि दुधाजी तिची ही अवस्था बघून मनोमन आनंदी होऊ लागले. मीरा मोठी होऊ लागली. कोणीही विचारलं, कोण आहे तुझा तो? तिनं त्या साधूकडून नाव ऐकलं होतं, मेरा कान्हा. पण हिच्या मनात प्रश्न पडला, ते साधू याला कान्हा म्हणत होते, पण हा मला कान्ह्यासारखा दिसत नाही. याच्या हातात मुरली आहे, याला मुरलीधर म्हणू का? याला अजून काही वेगळं नाव आहे का? आणि म्हणून या मुलीनं येऊन दुधाजींना विचारलं. कसं असतं मंडळी, लहान वयामध्ये दाखवलेला योग्य मार्ग आयुष्य उद्धरून नेतो ना, आणि ही जबाबदारी घरातल्या मोठ्यांची आहे. दुधाजींनी आपल्या नातीचा प्रश्न ऐकला आणि तिला उत्तर दिलं, मीरा, तुझे काका, तुझे वडील जसं त्यांच्या जहागिरीतल्या गावामध्ये असलेल्या प्रत्येकाची काळजी घेतात ना, तसा हा कृष्ण, नंद पाटलाचा मुलगा, याला सगळे कृष्ण कान्हा म्हणायचे. पण याचं खरं नाव काय सांगू तुला? जेव्हा खूप पाऊस पडला गोकुळात, तेव्हा ते गोकुळ बुडायची वेळ आली, तेव्हा सगळ्या गोपगोपींना, गाई गुरांना घेऊन हा कृष्ण गोकुळ सोडून थोड्याशा उंचावर असलेल्या गोवर्धन पर्वताच्या मध्ये असलेल्या गुहांमध्ये येऊन थांबला. आणि त्यानं त्या गोवर्धनाला स्वतःच्या हातावरती पेललं. म्हणून सगळे गोकुळवासी त्याला गोवर्धन गिरीधारी म्हणायला लागले. तू पण आजपासून त्याला गिरीधारीच म्हण. सुखदुःखाने वेढलेला आयुष्याचा गोवर्धन तोलण्याचं सामर्थ्य फक्त ह्याच्यात आहे, म्हणून तू ह्याला गिरीधारी म्हण. मीरेच्या मनामध्ये ती 4 अक्षर अक्षरशः रुजली गेली हो.
बघा तुम्ही मीरेनं लिहिलेली कुठलीही पदं काढून बघा, ती त्याला कान्हा म्हणत नाही, ती त्याला कृष्ण म्हणत नाही, ती म्हणते मेरे तो गिरीधर गोपाल, गोवर्धन गिरीधारी असलेला माझा कृष्ण, असं म्हणत ही मीरा मोठी व्हायला लागली. बोलायचं त्याच्याशीच, गायचं त्याच्याकरताच, नाचायचंही त्याच्याकरताच, सजायचं त्याच्याकरताच. सगळं सगळं त्या व्रजातल्या गोपिका करायच्या ना, तसं सगळं करायची. पण सगळं करताना एक वाक्य मात्र म्हणायची कृष्णाच्या कानात जाऊन, गिरीधारी, गोकुळ सोडून गोपिकांनी तुला जाऊ दिलं, राधेनं आयुष्यभर तुझा त्याग केला, पण मी राधा नाही, मी मीरा आहे. तू मला सोडलंस तरी मी तुला सोडणार नाहीये. तुला आयुष्यभर माझ्याबरोबर थांबावं लागेल, मी तुला सोडणार नाहीये. मोठी होत होती, दिसामासानं मोठी होत असताना आता घरामध्ये हिच्या विवाहाची बोलणी व्हायला लागली. राजपूत घराण्यात जन्म झाला, त्यामुळे घोडसवारी, शस्त्र, अस्त्र, राजकारणाचं सगळं ज्ञान हिला लहानपणापासून कळत होतच. वडील रत्नसिंह कायम लढाईवरती असायचे, म्हणून हिच्या काका काकूंनी हिचा सांभाळ केला. दिसामासानं मोठी होतीये, हिला जाण येते. आणि एक दिवस प्रसंग घडला, दारावरून कोणाची तरी लग्नाची वरात जात होती. हिनं आईला विचारलं, आई हे काय चाललंय? आई म्हणाली, लग्नाची वरात आहे, नवरा आलाय नवरीला घेऊन जायला. हो का? मग पुढे काय होईल? तिचं लग्न होईल. मग ती काय करेल? काही नाही, जो नवरा आहे त्याच्याबरोबर संसार करेल, प्रपंच करेल, त्याच्या नावानं कपाळी कुंकू लावेल, सिंदूर भरेल, जसा तू भरतेस पिताजींच्या नावाने, तसंच ना? हो अगदी तसंच. आईची कपाळावर आलेली बिंदी बाजूला करून तिनं तो रेखलेला सिंदूर पाहिला आणि विचारलं, आई तू जसा सिंदूर लावतेस तसा मी कोणाच्या नावाने लावू ग? माझा नवरा कुठे? आईला वाटलं लहान आहे पोर, एवढं काही लक्षात नाही राहायचं, सांगून तर बघू. आणि आई म्हणाली, मिरे तुझा तर नवरा आहे ना, कुठे? तुझ्या दालनात, त्या कोनाड्यात नाही का ठेवलंयस तुझ्या त्या गिरीधारीला, तोच तुझा पती. आईनं उच्चारलेले हे शब्द आयुष्यभराचा वसा म्हणून जपले मीरेनं. लौकिक अर्थानं हिचा विवाह होणं आवश्यक होतं, कारण त्यामुळे घराण्याची मानमर्यादा राखली जाणार होती. जोधपूर आणि उदयपूर याच्या मध्यभागी असलेलं तिचं हे वस्तीचं ठिकाण, या मीरे करता एक स्थळ चालून आलं. राणा संगाचा मुलगा राजा भोज हे स्थळ सांगून आलं. कुंडल्या मांडल्या गेल्या, त्या जुळल्या. आणि इकडे मीरेच्या सख्या तिला विचारतायत, मीरा आता काही दिवसानं तुझा विवाह होईल, तू भोज राजांची पत्नी, मेवाडची साम्राज्ञी म्हणून जाशील, आम्हाला लक्षात ठेवशील ना ग? हे ऐकल्यावर मीरा पटकन म्हणाली, कोण भोज राजा? माझे पती का? कसं शक्य आहे? माझा पती एकच आहे, हा समोर उभा आहे ना, हा गिरीधारी, हाच. अशा कोणाशी तरी विवाह कशाला करू जो कधीतरी या जगातून निघून जाणार आहे, जो शाश्वत आहे, तोच माझा पती आहे. मीरेनं फार सुंदर शब्द वापरले तिथे. मीरा म्हणाली, ऐसा वर में काय वरू रे, जन्मे और मर जाए, वर वरूंगी एक सावरो, म्हारो चूडो अमर हो जाए. असं म्हणणारी मीरा. सगळ्या सख्या म्हणतायत, अगं मीरे असं नाही करून चालणार, असं नाही करून चालणार. मीरा म्हणाली, करून चालणार नाही, नाही असं घडलंय. काय सांगू तुम्हाला माझी कथा. हरी मेरो जीवन प्राण आधार, हरी मेरो जीवन प्राण आधार, हरी मेरो जीवन प्राण आधार. असं म्हणणारी मीरा म्हणतीये, और आसरो नाही हमरो, अजून कोणी आसराच नाही माझा, याच्याशिवाय दुसरं कोणी नाही. हरी मेरो जीवन प्राण आधार, आप बिना मोहे कछु ना सुहावे, आप बिना मोहे कछु ना सुहावे, आप बिना
जसं ही मीरा म्हणत होती ना, तसं तसं तिच्या मागं बसलेल्या तिच्या सगळ्या सख्या सुद्धा म्हणायला लागल्या, खरंय ग तुझं जीवन प्राण आधार. पण लौकिक अर्थानं तिचा विवाह होणं ही काळाची गरज होती. त्या काळी 2 राजघराण्यांमध्ये विवाह होणं हा राजकारणाचाच एक भाग होता असं समजाना. जोधपूर आणि उदयपूर या 2 राजसत्तांमध्ये असलेलं वैर या विवाहानं संपणार होतं. आणि म्हणूनच या मीरेचा विवाह संपूर्ण राजपूत प्रांत सांभाळणाऱ्या राणा संगाच्या मुलाशी म्हणजेच भोजराजाशी करायचा ठरला. यथाकाल विवाह पार पडला आणि ही मीरा भोजराजाच्या वरातीबरोबर त्याची पत्नी म्हणून त्याच्या राज्यामध्ये आली. पण काय मौज आहे, येताना माहेराहून काय घेऊन आली? वस्त्रप्रावरण, दागदागिने, पैसा अडका? नाही. लहानपणापासून तिच्याबरोबर राहणारी तिची सखी आणि लहानपणी ज्याच्यामध्ये मन गुंतलं होतं ती त्या साधून दिलेली भगवान गोपाळ कृष्णाची मूर्ती. तिची पाठवणी करताना तिच्या काकूनं सांगितलं भोजराजाला, जमाईसा हमारी मीरा सारे जग से अलग है. तिला वस्त्र सोनं काही नको, तिचं प्रेम फक्त तिच्या गिरीधारीवर आहे, तेवढं सांभाळा, ती तुमचं आयुष्य सुखी करेल. लोक म्हणतात या मीरेनं आपला प्रपंचही बाजूला सारला की काय कृष्णा करता. असं नाही आहे बरं, असं नाही आहे. इतिहासाची पानं नीट उलगडून वाचून बघा. एका राजपूत घराण्याची सून म्हणून मीरा गेली आहे, मेवाड प्रांताची साम्राज्ञी म्हणून ती उभी राहिली आहे. आणि असं होताना तिनं भोजराजाच्या बरोबरीनं स्वतःचा संसार तर सांभाळलाच आहे, पण त्याच्या बरोबरीनं तिनं राज्यकारणातही रस घेतलाय. ती उत्तम अश्व चालवू शकत होती, युद्ध खेळू शकत होती, हे विसरून चालणार नाही. भोजराजानं सुद्धा तिच्या कृष्ण भक्तीला विरोध केला, हाही आक्षेप आहे. पण पुस्तक उघडून नीट पाहिलं तर लक्षात येईल, मीरेला कृष्णाचं वेड नव्हतं का? होतं. विवाहानंतर सुद्धा ती त्या कृष्णमूर्तीच्याच प्रेमामध्ये होती. सारं काही त्याचा साजशृंगार करण्यात, त्याचं नाम घेण्यातच तिच्या दिवसातला बराचसा काळ जात होता. हे जरी सत्य असलं तरी तिच्या या गुणाकरता भोजराजानं सुद्धा तिला सहकार्य केलंय. ती सगळ्या साधू संतांच्या बरोबर कृष्णाचं नाव घेत घेत नाचत होती, गात होती. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे जेव्हा घराण्याची इब्रत कुठेतरी चव्हाट्यावर यायची वेळ आली तेव्हा भोजराजानं तिला सांगितलं, तुझ्या कृष्ण भक्ती करता माझी अडकाठी नाहीये, फक्त 4 लोकात तू जाऊ नकोस का? कारण तू मेवाडची साम्राज्ञी आहेस, तुला कृष्ण भक्तीच करायची आहे ना, आपल्या राजवाड्यात कर. आणि खरोखर भोजराजानं मीरेला सुंदर असं मूर्ती ठेवण्याकरता संगमरवरी देऊळ बांधून दिलं, ज्या देवळात बसून मीरा भगवंताची भक्ती करू लागली. माईरी मैंने गोविंद लीनो मोर, माईरी मैंने गोविंद लीनो मोर, माईरी मैंने गोविंद लीनो मोर. असं म्हणत भगवंताची रोज पूजा करावी हे ना. पण कसं असतं, प्रपंचात आलेल्या अडचणी या भगवत भक्तालाही चुकलेल्या नाहीत. हा काळ साधारण आहे 1523 ते 26 या काळातला, जेव्हा दिल्लीमध्ये लोधी वंशाच्या मुसलमानांचं राज्य होतं. बाबराच्या राज्यानंतर आलेलं अकबराचं राज्य, त्याचीही सुरुवात आहे. आणि या काळामध्ये झालेल्या युद्धामध्ये मीरेला लौकिक अर्थानं असलेला आपला पती म्हणजे भोजराजालाही गमवावं लागलं. वडील रत्नसिंह सुद्धा यानंतर 3 वर्षांनं झालेल्या कनवाहच्या प्रसिद्ध, इतिहासात हे युद्ध प्रसिद्ध आहे, ज्याला पहिलं पानिपत म्हणतात, ते हे कनवाहचं युद्ध, यामध्ये वडीलही मारले गेले. याच काळात काही काळानंतर दुदाजींनी सुद्धा या जगाचा निरोप घेतला. आणि आता मात्र मीरेला जवळचं या गिरीधारी शिवाय दुसरं कोणी राहिलं नाही, कोणी राहिलं नाही.
आता फक्त गिरीधारीच आपल्याला तारून नेऊ शकतो, म्हणून मीरा कित्येक काळ फक्त भोजराजानं बांधून दिलेल्या या मंदिरातच राहू लागली. भोजराजानंतर चित्तोडगडाची राज्यगादी मीरेच्या एका दिरानं सांभाळली. तोही युद्धात मारल्या गेल्यानंतर सगळ्यात धाकटा असलेला तिचा दुसरा दीर तो या गादीवरती आला, ज्यानं त्याच्या धाकट्या बहिणीच्या साह्यानं म्हणजेच मीरेच्या नंडेच्या साह्यानं, उदाबाईच्या साह्यानं मीरेला मारण्याचा एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा प्रयत्न केला. तीनही वेळेला विषप्रयोग केला. जहरी असा नाग फुलांच्या टोपलीत घालून ती टोपली पाठवली उदाबाई बरोबर. आणि उदाबाई सांगतीये, भाभीसा आपके गिरधारी के लिए पुष्पमालाएं लाई है, दे दूं आपको. मीरेनं ती टोपली आत घेतली. वरती फक्त एक फुलाची माळ आहे, आत नाग आहे दूध विषारी. आता उदाबाई वाट बघतीये, ही वरची माळ काढली की नागाचा फुतकार आणि त्याचा डंख हिला सहन करावा लागेल, ही जागेवर संपेल. पण असं काही घडलंच नाही हो. मीरेनं एका मागून एक टोपलीतल्या सगळ्या माळा काढल्या आणि कृष्णमूर्ती भोवती त्याची सजावट करतीये मीरा. उदाबाई धावत गेली. असं काही घडलंच नाही म्हणून सांगितलं. दुसऱ्यांदा प्रयोग केला विषाचा. अणुकुचीदार खिळे बाजेवरती ठोकून त्याला विष लावून ती बाज सजवून पाठवली मीरेला. याच्यावरती रोज निजत जा बरं असं सांगून. आणि असं म्हणतात की मीरेची ही शय्या सुद्धा फुलाची झाली. तिसरा मात्र प्रयोग जहाल विष वापरून केला. चांदीच्या पात्रामध्ये खीर दिली होती, पायस. त्या पायसामध्ये विष घातलं होतं. ते इतकं जहाल होतं की ते भांड सुद्धा काळं निळं पडलं. ते भांड हातात घेऊन उदाबाई आत आली, म्हणाली, भाभीसा माफ कीजिए मुझे. तुम्ही किती मोठ्या आहात मला माहितीये, पण नाईलाज आहे. माणूस एकदा दुष्कृत्याच्या मागे लागला ना की त्याला उलट फिरता येत नाही. आणि माझं असंच झालंय. हे पात्र घ्या. मीरेनं ते पात्र स्वीकारलं, कृष्णासमोर नेऊन ठेवलं. आणि मीरा म्हणतीये, गिरधारी, त्या यमुनेच्या डोहात असलेल्या कालियाला तू परतवलंस. हे विष तुला काही कमी आहे का? आता काय करायचं हे तू ठरव, तू ठरव. असं म्हणून मीरा तिथेच भजन गात बसली. हे भजन म्हणता 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 समाधी लागली मीरेची. कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण जय. असं म्हणत भजन करत बसलेली मीरा रंगून गेली. आणि आता पुढे काय असं म्हणत बघत बसलेल्या उदाबाईला दिसलं, संगमरवरी पाषाणाची ती मूर्ती पायापासून रंग चढत गेला विषाचा आणि मस्तकाच्या मोरपिसाच्या टोकापर्यंत जाऊन पोचला. पांढरी शुभ्र असलेली संगमरवरी मूर्ती काळी निळी झालेली दिसली. चांदीचं पात्र मात्र पांढर शुभ्र चकाकत झालेलं होतं. मीरेला जाग केलं तिच्या दासीनं, बाईसा देखो देखो, कान्हाजी अपना रंग बदल रहे. मीरेनं पाहिलं आणि त्या क्षणी निर्णय घेतला, ज्या ठिकाणी माझ्या कान्ह्याला माझ्या करता एवढं सगळं दिव्य करावं लागतं त्या ठिकाणी आता मी राहणार नाही. मी हा राजवाडा सोडते. मीरेच्या धाकट्या दिरानं नीचपणाची इतकी पातळी गाठली होती मंडळी की साधून दिलेली ही गिरीधारीची मूर्ती सुद्धा त्यानं एका रात्री उचलून वाड्यामागे असलेल्या खोल विहिरीत टाकून दिली. आणि मीरा म्हणाली,
गिरधारी, चौथऱ्यावर ठेवलेल्या या मूर्तीत माझा जीव अडकला होता. आता ते मूर्तीरूपही तू माझ्या पायातून मोकळं केलंस, तोही पाश सुटला. आता मी चालले, तुझं रूप सगळ्या जगात शोधायला चालले. असं म्हणून मीरा बाहेर पडली आणि जाता जाता गळ्यामध्ये एक एकतारी घेऊन मीरा म्हणायला लागली, म्हारे घर आवो जी, म्हारे घर आवो जी, म्हारे घर, म्हारे घर आवो जी. प्रीतम प्यारा, प्रीतम प्यारा, प्रीतम प्यारा, प्रीतम प्यारा. तन मन धन सब भेंट धरूंगी, तन मन धन सब भेंट करूंगी. भजन करूंगी तिहारा, भजन करूंगी तिहारा, भजन करूंगी तिहारा. हमारे घर आओ जी. क्या बात. आता फिरायला लागली आणि असं म्हणतात ना, हरीची आदासा शुभ काळ सर्व दिशा. जिकडे जावं तिकडे तिला कृष्णरूप दिसायला लागावं. फिरतीये, तीर्थयात्रा करतीये, अनेकांच्या भेटी घेतीये आणि या भेटी घेता 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 या प्रवासात तिला गोस्वामी तुलसीदासजी भेटले. ज्या तुलसीदासांना तिनं विचारलं, काय करू मी, माझ्या आयुष्याचा पुढचा मार्ग. तुलसीदासजी म्हणाले, वेडे, तुझे आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. असं होतं ना, तसं झालं होतं बरं हिच्या बाबतीत. तिच्याच प्रांतात राहणाऱ्या रोहिदासांचे पाय धरायचे सोडून ती जगभर फिरत राहिली होती आणि तुलसीदासांनी तिला रोहिदासांच्याकडे पाठवलं. रोहिदासांच्याकडे गेली, आपल्या सखीला घेऊन वेश बदलून स्वतःचं रूप सखीला दिलं. तिनं सखीचं रूप घेतलं म्हणजे दासीचं आणि तुलसीदासांच्या समोर, रोहिदासांच्या समोर जाऊन उभी राहिली. ते कातडं कमवत होते ज्याला म्हणतात. ते करत असताना त्याला देतानाचा जो रंग होता त्याचे 2 थेंब हिच्या धवल अशा वस्त्रावरती पडले. ते वस्त्र रंगीत झालं आणि कोण समोर आलंय ह्याची जाणीव झाल्यावर रोहिदासांनी समोर पाहिलं तर दासी रूपात आलेली मीरा दिसली आणि रोहिदास म्हणाले, हाय राम. काय नव्हतं त्याच्यात, सगळं होतं. सद्गुरूकडे येताना स्वतःच्या मूळ रूपात यायचं असतं, हेही तू विसरलीस काय ग, वेषांतर करून आलीस. हा एक अर्थ. भगवंताकडे जायचंय ना, मग खऱ्या खोट्याच्या सहकार्याशिवाय जायचं असतं, कारण तोच एक सत्य आहे ही जाणीव पक्की असावी लागते. हेही विसरलीस. हाय राम. यांनी हाय राम म्हटलं आणि मीरेच्या दासीला मात्र राग आला. ती म्हणाली, बाईसा, तुम्ही कृष्ण भक्त आहात, हे राम कसे काय म्हणले. ती पटकन म्हणाली, राम, रा याने राधा, म याने मधुसूदन. माझ्या गिरीधारीचंच नाव सांगितलं रोहिदासांनी मला. आता मी पुरती पुरती कान्ह्याची झाले. असं म्हणून ही मीरा फिरत 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 सासर माहेरच्या वेशीवर असलेल्या कृष्ण मंदिरात येऊन बसली. पण काय तिचं दुर्दैव, ती त्या मंदिरात आली आहे हे सासरकडच्यांना कळलं आणि स्वतःच्या राजपुरोहितांना घेऊन येऊन मीरेच्या नंडेनं आणि धाकट्या दिरानं तेही मंदिर साखळ दंडात बंद करून टाकलं. मीरेला त्या मंदिराबाहेर काढली. बाहेर पायरीवर बसून राहिलेली मीरा आता मात्र कृष्णाला म्हणतीये, गिरिधारी, आता खरी परीक्षा तुझी आहे. अरे जन्माला आलास तोही कौसाच्या कारागृहात, तेही साखळदंड तोडलेस. हे साखळदंड तोडणं तुला अवघड आहे का? तुला ते तोडावेच लागतील, कारण मी तुला आधीच सांगितलंय, मी काही गोपिका नाही, मी काही राधा नाही. तू म्हणशील तसं तुला सोडून द्यायला. मी मीरा आहे आणि मी माझ्या राधाधराला सोडणार नाही.
तुला माझ्याकरता प्रगट व्हावंच लागेल, असं म्हणून मीरा तिथेच बसून राहिली. आणि जणू काही हिची हाक तिच्या गिरीधारीनं ऐकली. त्या रात्री धो धो पाऊस पडला. इतका पाऊस पडला की सगळीकडून पाण्याचे ओहोळ धुतडी भरून वाहू लागले. झाडं पडली, विजा कडकडायला लागल्या. पण अशाही अवस्थेत त्या पावसामध्ये त्या पायरीवरती बसून राहिलेली मीरा नखशिकांत भिजलेली होती. भगवंताला हाक मारत होती, तुला हे दार उघडलंच पाहिजे असं म्हणून टाहो फोडत होती. आणि काय घडलं? काय घडलं? मीरेनं साद घातली, मेरे तो गिरिधरा गोपाल, मेरे तो गिरिधरा दूसरो न न कोई, असं म्हणत हाक मारली. आणि मीरेनं ही साद घालायला आणि आकाशात कडाडणारी ती कडकडणारी ती वीज त्या साखळ दंडाने बंद असलेल्या लाकडी चौकटीच्या दारावर जाऊन आदळायला एक वेळ यावी, खाडकन आवाज झाला आणि ते साखळ दंड सुद्धा तुटून पडले. चौकटीसह ते दार सुद्धा शिल्लक राहिलं नाही. बाहेर पाऊस कोसळतोय आणि पायरीवर बसलेली मीरा पटकन उठून उभी राहिली. गाभारा मोकळा झाला होता साखळ दंडाविना, दरवाजाविना. समोर तिचा गिरीधारी हातात मुरली घेऊन उभा होता. त्या गिरीधारीकडे तिनं पाहिलं आणि म्हणाली, मेरे तो गिरिधर गोपाल दूसरो न कोई, तात मात भ्रात बंधू आपणो न कोई, छांड गई कुलकिलाज का करियो कोई. असं म्हणत मीरेनं त्याचं दर्शन घेतलं. आणि तिथून तिची जी धून लागली म्हणता निघाली ती थेट द्वारकेला आली. इतिहासकार म्हणतात की द्वारकेला आल्यावरती त्या रणछोड रायाचं दर्शन घेताना मीरा आत गेली, ती पुन्हा बाहेर आलीच नाही. काही जण म्हणतात की त्याच्या पायावरती तिनं डोकं ठेवलं आणि त्याला सांगितलं, आता नको हा जन्म, आता ही मीरा तुझ्याच रूपात विलीन होण्याकरता आली आहे. आठवतोय ना माझा शब्द, मी राधा नाही, मी मीरा आहे. असं म्हणत तिनं जे मस्तक ठेवलं ते तिने पुन्हा उचललंच नाही. ती पूर्णतः कृष्ण स्वरूपच होऊन गेली. विचार करा मंडळी, वास्तविक युद्ध तंत्र विकसित करणाऱ्या राजपूत घराण्यात जन्माला येणारी मीरा, ज्या घरामध्ये राज्य मोठं करणं हाच मूळ उद्देश आहे, जे मूळ घराणं क्षत्रिय आहे, पण तिथे जन्माला आलेल्या मीरेनं आयुष्यभर कृष्णाचा ध्यास घेतला. लहानपणापासून तिच्या आजोबांकडून तिनं अनेक कृष्ण कथा ऐकल्या. या कथा ऐकता ऐकता त्या कृष्णाचं स्वरूप ती स्वतःच्या तन मनामध्ये सजवत गेली आणि ते इतकं 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 मोठं होत गेलं की शेवटी मीरा सावरे रंगराची असं म्हणत ती त्या कृष्णाचीच होऊन गेली. मी पूर्वरंगात म्हणलं होतं ना तुम्हाला, सामान्य असू दे नाही तर असामान्य, राजा असू दे नाही तर रंक, गरीब असू दे नाही तर श्रीमंत, अडाणी असू दे नाही तर विद्वान, आस्तिक असू दे नाही तर नास्तिक, शत्रू असू दे अथवा मित्र, सगळ्यांकरता ही कृष्ण कथा चारी बाजूनं चहूबाजूनं मधुरच आहे. ज्याने कोणी त्या कृष्ण कथेची विरोधी भक्ती केली, विरोधी भावानं श्रवण केलं, तोही तरला. आणि जो अतीव भक्ती भावानं तिचं श्रवण करत राहिला, तोही तरला. आणि अशी कृष्ण कथा, त्या कथेचा मधुर रस,
आपण आपल्या या कर्णपटलामध्ये साठवायचा आहे. तो साठवायचा नाहीये फक्त, तो साठवून आपल्या मस्तकापासून आपल्या पायाच्या बोटापर्यंत त्या रसाचं वहन झालं पाहिजे. तेव्हा अनुभूती येईल जी तुकोबांनी लिहून ठेवली साध्या शब्दात, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. याला अंत नाही, याला पार नाही. याची फक्त सुरुवात आहे, याचा शेवट नाही. कारण जिथे भगवंत असतो तिथे फक्त 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 चिरकाल टिकणारी अवीट गोडी असते, मधुरता असते. कारण हा भगवंतच मुळात मधुर आहे. आणि या मधुर रसात आपल्याला चिंब भिजायचं आहे. हेच आपल्या आयुष्याचं गुज आहे, जे कृष्ण दयार्णव महाराजांनी आपल्याला सांगितलं. एवढं लक्षात ठेवूया आणि आजच्या दिवशी थांबूया. कृष्ण दयार्णव कर्णपुटी तुझ हेची कथी तुझ रे. कृष्ण कथा रस रे मधुर बहु. कृष्ण कथा रस रे मधुर बहु. भाविक श्रोते हो नमस्कार. कीर्तन जुगलबंदी परिवार आणि तीर्थाटन आयोजित कृष्ण कथा रसरे या कीर्तन महोत्सवाला आपण जो भरभरून प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. हा महोत्सव आणि असे अनेक महोत्सव आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच आम्हाला करायचे आहेत. यासाठी आपण आपले आर्थिक योगदान आम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती गुगल पे अथवा फोनपेद्वारे करू शकता. कीर्तनातून मिळणारा आनंद हा जगातील सर्वोत्कृष्ट आनंद असतो असे आम्ही मानतो. आणि ही कला जगवण्यासाठी आपल्यासारख्या मायबाप रसिकांचेच हातभार आमच्या पाठीशी असणे गरजेचे आहे. त्यामुळे मी परत एकदा आपल्याला आवाहन करतो की आपण UPI किंबहुना गुगल पे, फोनपे याद्वारे आम्हाला आर्थिक मदत करू शकता, जेणेकरून ही सर्व मदत भगवान गोपालकृष्णाच्या चरणी अर्पण करून पुढील एका महोत्सवाची पायाभरणी आम्हाला करता येईल. आपल्याला परत एकदा मनापासून धन्यवाद आणि असेच प्रेम आणि लोभ आमच्यावरती राहो. धन्यवाद. धाव सख्या रे कृष्णा माझ्या, धाव सख्या तू धाव. धाव सख्या रे कृष्णा माझ्या, धाव सख्या तू धाव. कालिय गमना पक्षी गमना तुझेच मोठी नाव. कालिय गमना पक्षी गमना तुझेच मोठी नाव. मुरहर नंद कुमारा मुनिजन सुखकारा कीर्ती. अभिनव नवनीत चोरा नटवर दाखव तव प्रीती. कुसुमित कानन रंजित मंद स्मित वदना तव नाव. कालिय गमना पक्षी गमना तुझेच मोठी नाव. कालिय गमना पक्षी गमना तुझेच मोठी नाव. वृंदावन संचारी कौस्तुभ मणिहारी तू आज. तुझे शिष्य वर वाचविले हो अशी राखिली लाज. कसे सख्या मी तुला दाखवू विकल मनाचे भाव. कालिय गमना पक्षी गमना तुझेच मोठी नाव. नीलम कुंतल नीलम कुंडल नीलकमल
रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंदे पूजन भावे वाणी न म्हणे नामा त्वमेव माता पिता त्वमेव बंधू च सखा त्वमेव विद्या सकलं त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् करोमि यद् सकलं परस्मै नारायणा इति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे भज गोविन्दं बालमुकुन्दं परमानन्दं हरे हरे भज गोविन्दं बालमुकुन्दं परमानन्दं हरे हरे परमानन्दं हरे हरे परमानन्दं हरे हरे हे परमानन्दं हरे हरे परमानन्दं हरे हरे भज गोविन्दं बालमुकुन्दं